आज काही अडचण नाही ना. हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊ निजो जगतिया, दीक्षा देऊ निजो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला, तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरुश्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच. एकदा तु महानद्यां कृताभिषेक नयैमिकावश्यको ब्रह्माक्षरम विगृणानो मुहूर्तत्रय मुदकांत उपविवेश. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सूत शौनकादिकाला सांगतात आणि इकडे घटना काय घडली त्याचे विवरण करतायत. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, याप्रमाणे ऋषभदेवाचा थोरला पुत्र भरत, बाकीचे पुत्र, त्यातील 9 पुत्र जे होते त्यांनी ज्ञानमार्ग स्वीकारला आणि त्यामुळं हे 9 नवनारायण म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचे विवरण आपल्याला 11व्या स्कंधामध्ये बघायचे. बाकीच्या मुलांना त्यांनी आपलं आपलं राज्य वितरित केलं. भरताला सगळं राज्य दिलं. या भरताने सुंदर अशा प्रकारचं राज्य अनेक वर्ष, करोडो वर्ष राज्य केलं आणि त्यानंतर या काळामध्येच त्यांनी अनेक यज्ञ केले, याग केले, भगवंताची उपासना केली. त्याचप्रमाणे चातुर्मास्य केलं, चातुर्होत्र केलं. याप्रमाणे सगळं भगवंताच्या सगुणोपासनेमध्ये, ध्यानामध्ये हा तल्लीन होता. राज्यही कारभार करत होता आणि भगवत गुणानुवर्णनामध्ये, ध्यानामध्ये तल्लीन होता. पण एके दिवशी त्यांनी वनामध्ये वानप्रस्थाश्रम स्वीकारला आणि बायका, मुलं, राज्य, धन, कोश सगळं बाजूला सोडून तो वनामध्ये आला. कुठे आला? पुलहाश्रम पवव्राज, पुलहाश्रमामध्ये आला. हे पुलहाश्रम, पुलह हे सुरुवातीचे जे ब्रह्मर्षी आहेत त्यापैकी पुलह हे ब्रह्मर्षी आहेत आणि या पुलहाश्रमात आल्यानंतर अर्थात हरिद्वारला आला. तिथे आश्रम करून राहू लागला. दैनंदिन त्याचं चाललं. चक्र नावाची नदी होती, त्या नदीमध्ये स्नान करायचं सकाळच्या वेळेला, सूर्याला अर्घ्य द्यायचे, तिथे उपासना करायची, पुन्हा आपल्या आश्रमामध्ये यायचं, ध्यान वगैरे करायचं, दर्भा अंथरायचे, समाधी लावायचा. याप्रमाणे दररोजची क्रिया चाललेली. यामध्ये तो तल्लीन झाला. आता घराची आठवण नाही, दाराची आठवण नाही, बायकोची नाही, मुलाची नाही, काही नाही, फक्त भगवंताच्या ध्यानामध्ये तल्लीन. पण एके दिवशी काय झालं? एकदा तु महानद्यां कृताभिषेक नये कामिका. एके दिवशी नेहमीप्रमाणे, नित्याप्रमाणे तो सकाळी गेला आणि नदीमध्ये स्नान केलं. चक्र नावाच्या नदीत स्नान केल्याबरोबर, चक्र यासाठी म्हणतात की तिथं मिळालेले जे शालिग्राम आहेत त्यांना चक्रासारखा आकार असतो. याप्रमाणे ती चक्र नदी, तिच्यापासून आपण शालिग्राम प्राप्त करून घेतो. स्नान केलं. स्नान केल्याबरोबर ब्रह्माक्षरम अभिगृणानो, ब्रह्माक्षरम अभिगृणानो, सूर्याची प्रार्थना केली. आपण ज्याप्रमाणे सूर्याला अर्घ्य देतो, त्याची प्रार्थना करतो आणि सूर्याला वंदन करतो, त्याप्रमाणे सूर्याला वंदन करून शांतपणाने ध्यान केलं आणि अर्घ्य दिले, अर्घ्य प्रदान केलं. मुहूर्तत्रय साधारणतः 3 मुहूर्त एवढा काळ तिथे ते थांबले आणि एवढ्यात डोळे झाकलेले असताना एक घटना घडली. पहा, एखादी घटना आयुष्यामध्ये कशी घडते आणि आयुष्याला परिवर्तन कसं मिळतं, बदल कसा होतो आयुष्यामध्ये. घटना घडली. एकदम सिंहाचा मोठाच्या मोठा आवाज आला, गर्जना आली सिंहाची. गडगड गडगड गड सिंहाने गर्जना केली. अर्थात ती वनच होतं, रानच होतं, सिंह वाघ त्या ठिकाणी फिरतच होते.
ती गर्जना ऐकल्याबरोबर एक हरणी नुकतीच सकाळी पाणी पिण्यासाठी आलेली होती आणि तिला तहान लागली. ती अंतर्वतनी म्हणजे तिच्या पोटामध्ये गर्भ होता, लहानसं बालक होतं. तिला तहान लागली, कदाचित उन्हाळ्याचे दिवस असतील म्हणून मृगपते, हा मृगपती म्हणजे सिंह, त्याने मोठी अशा प्रकारची गर्जना केल्याबरोबर ती ऐकता क्षणित तमुपश्रुत्यसा मृगवधू प्रकृती विक्लवा. मृगवधू एक हरिणी पाणी पित असताना आवाज ऐकल्याबरोबर जे भयकंपित झाली त्या आवाजाने की आता मला हा सिंह खाईल, या भीतीने तिने अर्धवट पाणी पिण्याचं सोडलं आणि ती या तटाकावरून त्या तटाकावर तिने उडी मारली आणि तेवढ्यात उडी मारली, घाबरून उडी मारली, भीतियुक्त अंतःकरणाने उडी मारली. तस्या उत्पतन त्या अंतर्वतन्या, ती गर्भवती असल्यामुळे तिने उडी मारता क्षणी भयाने आणि उडी मारल्यामुळं तिच्यामधला गर्भ हा पाण्यामध्ये पडला. एक छोटंसं बालक, नुकतंच अजून पूर्ण वयात आलेलं नाही, अजून 9 महिने देखील त्यांचे काय जे असतील ते 2-3-4 महिन्यापर्यंत 5 महिन्यापर्यंत हा गर्भ असतो, ते देखील पूर्ण झाले नाहीत. असं हे नुकतंच पोटामधून बाहेर पडलेलं बालक वाहत 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 भरताच्या हातामध्ये आलं. आता अर्घ्य द्यायचा म्हणून पाणी घेतलं, तेवढ्यात त्याच्या हातामध्ये तम त्वेण कुणक कृपणम, अरे माझ्या हातामध्ये छोटंसं बालक, पाहता क्षणीच नुकतंच आत्ताच तिच्या हरिणाच्या गर्भातून बाहेर पडलेलं. विचार केला आपण जर असं सोडून दिलं तर हे बिचार गटांगळ्या खात मरून जाईल. अहो काय नदीचा प्रवाह आहे, धोधो धोधो वाहणारा प्रवाह, आणि त्या प्रवाहामध्ये गटांगळ्या खाऊन हे मरेल. त्याच्या मरणाचं पाप मला लागेल, जीव हत्या होईल माझ्याकडून. अहो माझ्या हातात आलाय जीव आणि त्याला सोडून द्यायचं नाही. क्षणभरात विचार केला, नाही याला वाचवावं म्हणून आश्रमामध्ये घेऊन आला. चुकलं एवढंच, आश्रमात घेऊन आला हे चुकलं नाही, त्याचं रक्षण केलं हेही चुकलं नाही, पण त्यामध्ये चित्त लावलं, तो त्यामध्ये व्यग्र झाला, त्यात तल्लीन झाला, त्याच्यामध्ये स्वतःचं लिप्तता मनाची त्याने ठेवली. तस्य हवा येणं कुणक उच्चैरत अस्मिन, आणि मग त्याला आणलं त्या आश्रमामध्ये. त्याचं पालन, प्रेणन म्हणजे खाजवणे, त्याला गोड वाटेल म्हणून तो खाजवू लागला, त्याला बरं वाटेल म्हणून त्याच्या अंगावरून हात फिरवू लागला, त्याला लुसलुशीत गवत देऊ लागला. हे सुरुवातीला ठीक आहे, त्याला गवत दिलं, त्याला जागं केलं, त्याला उठवलं, सुंदर अशा प्रकारचा अंथरूण टाकायचा त्या गवताचं, त्यावर त्याला झोपवायचा, त्याला कुठेही त्रास होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. आणि करता 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 त्याचं मन त्याच्यामध्ये अडकलं. कुठेही बाहेर जायला लागला की त्याला वाटायचं नको, की आपलं हरिण बालक आहे, कुणी येईल, वाघ येईल, लांडगा येईल, त्याला खाईल, त्वेण कुणकम कृपणम. बिचार एकाकी आहे. आता त्याच्याबद्दल दया निर्माण होऊ लागली. अंतःकरणामध्ये प्रेम तर होतच, दया होतीच, पण आता अंतःकरण तिथे आसक्त झालं. प्रश्न फक्त आसक्तीचा आहे. भागवतकारांनी एवढंच सांगितलंय, करा सगळा संसार करा, पण निरासक्त वृत्तीने करा, अनासक्त वृत्तीने करा. आसक्त म्हणजे अडकणे, ही आसक्ती त्याला भवली. आणि मृतमातरम, बिचार त्याची आई मेली, बिचार एकटे, आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, मीच त्याचा सगळा आहे. आता देव नाही का कुणी, नाही, मीच त्याचा सगळा आहे, सगळं करणारा मीच आहे. अहो त्याला वाचवलं मी, त्याला पाणी देणार मी, त्याला फळं खाऊ घालणार मी, त्याला गवत देणार मी त्याचं रक्षण नाही केलं तर हा मरेल. खरं म्हणजे हा अहंकार आहे. आपल्याला माहिती आहे ना की एकदा शिवाजी महाराजांनी जेव्हा किल्ले बांधले, त्या किल्ल्यामध्ये बांधता शिवाजी महाराजांना असं वाटलं, म्हणे समर्थ रामदास स्वामी तिथं होते, त्यांना असं वाटलं की ह्या सगळ्या प्रजेचं पालन मी करणार आहे. असं थोडा किंचित अहंकार मनामध्ये झाला. त्याच वेळेला एकदम तिथं बांधकाम सुरू असताना एका खडकामध्ये त्यांनी फोडल्याबरोबर आतमध्ये एक बेंडकुळी निघाली. छत्रपती महाराज म्हणतात, अहो ही बेंडकुळी आणि ही जिवंत कशी? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, तुम्हाला काय वाटलं
तुम्हीच फक्त सगळ्या जीवाचं रक्षण करणारे आहेत का? अहो तो भगवान आहे, तो कोणाचं कुठेही रक्षण करतो. तेव्हा हे एकदम त्यांच्या लक्षात आलं. सांगायचं तात्पर्य असं की माणूस स्वतःवर सगळं घेतो. मी त्याचा सगळा आहे, मी त्याचा आई आहे, मी त्याचा बाप आहे, मी त्याचा भाऊ आहे, मी त्याचं सर्वस्व आहे. मृत मातर मिथ्याश्रमपद, बिचाराची आई नाही. तेव्हा त्याला पोषण त्याचं करू लागला, लालन पालन प्रेम करू लागला आणि प्रीणन त्याला खाजवू लागला, त्याला त्याच्या अंगावरून गोंजारू लागला. अंजारणं गोंजारणं हे सुरू झालं. आणि ध्यानेन आत्मनियमाः, आणि मग सगळं गेलं, ध्यान गेलं. डोळे झाकले की वाटायचं नको, लक्ष कुठं लागायले. डोळे झाकल्यावर आपला हरिण बालक, आपण डोळे झाकलेला असताना लांडगा आला आणि खाऊन गेला तर काय करता बरं? ते काही एका जागेवर बसणारं नाही, ते फिरत होतं. मग थोडं मोठं झाल्यानंतर आश्रमाच्या बाहेर फिरू लागलं, इकडे तिकडे गवत खाऊ लागलं. आता त्याला पाय फुटले, ते फिरू लागलं. मग प्रत्येक वेळेला अरे हरिण बालक कुठे, अरे कुठे गेलास रे तू, माझ्या दृष्टीच्या आड जाऊ नको ना, पुरुष परिचर्या एका कशा ठिकठिकाणी त्याला शोधत त्याला पुन्हा आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे. नाही नाही नाही, त्याला कोणीतरी घेऊन जाईल. ईश्वर रथचरणी परिभ्रमण येणं, कदाचित चंद्र याला त्याच्या रथासाठी घेऊन जाईल. कदाचित काही वाघ सिंह कोल्हे लांडगे त्याला नष्ट करतील, त्याला मारतील, म्हणून काळजी वाटू लागली. आणि तो अत्यंत त्याच्या प्रेमात पडला. त्याला हिरवं हिरवं गवत खाऊ घाल, त्याप्रमाणे त्याला लालन कर, त्याचं मुख जवळ घे, त्याच्या मुखाचं चुंबन घे, त्याला आपल्या अंगावर घे. ते नंतर काय करू लागलं, त्याचं 2 पाय त्याच्या छातीवर धरू लागलं. कधी कधी कुत्रे असे करतात ना आपल्या मालकाला, 2 पाय उंच करून त्याच्या छातीला धरू लागला. आणि मग त्यांना पटकन आपल्या खांद्यावर घ्यावं. काय खांद्यावर घ्यायचंय होय तुला, बरं तुला खांद्यावर घेऊन मिरवा वाटायलंय का? लहान मुलासारखं त्याला खेळू लागला, जणू काही त्याचा नातू आहे अशा पद्धतीने त्याला खेळू लागला. आणि यदा सह हरिण कुणके वनम समाविशती, एकदा तो असाच वनामध्ये गेला, दिवसभर आला नाही. अरे कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं हरिण बालक म्हणून शोधत सगळ्या वनामध्ये फिरला. संध्याकाळच्या वेळेला पुन्हा हे हरिण बालक दिसल्यावर त्या जीवात जीव आला. अरे कुठे गेला होतास तू, मी किती तुला शोधलं, आता माझ्या डोळ्यासमोरून जाऊ नको. कार्पण्यास कंधेनोद्वहती, त्याला खांद्यावर फिरू लागला, मिरवू लागला. शठ एखादा किरात एखादा व्याध तुला बाण मारील, जाऊ नको इकडं तिकडं. कृत विश्रंभ आत्मप्रत्ययन तद विगण सुजन वागमिष्यती, याप्रमाणे क्ष्वेली कायाम. कधी कधी त्यांनी भरताने काय करावं, तिथे ज्याला आपण दर्भ आहे, दर्भ अंतरून ठेवावेत. आपल्या यज्ञासाठी याच्यासाठी दर्भ अंतरून ठेवावेत. याने यावं आणि दर्भावर असा आपल्या शिंगाने दर्भ उचकटून टाकावे. अरे 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 काय माझे दर्भ उचकटून टाकले. क्रीडा खेळण्यामध्ये खेळली कायम समृषा समाधीना मिलित. कधी कधी याने डोळे झाकले की त्याने डोळे झाकावेत आणि मग त्याने हळू बघावं, काय माझ्यासारखी समाधी घेतो होय, माझ्यासारखी समाधी लावली होय, तू डोळे झाकले काय, म्हणून त्याच्याशी बोलावं. आता त्याला त्याचं बोलणं कळत होतं, प्राण्यांना सुद्धा कळतं, प्रेमही कळतं, लालनही कळतं. मृषा समाधीना मिलित तुषम प्रेम संभ्रमेण, अरे तू खोटी समाधी लावली माझ्यासारखी, म्हणून त्याला हसावं बोलावं. आणि करता 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 आचरितम तपस्विन्या विधुर आतुरस्य, कधी कधी चंद्र याला घेऊन जाईल म्हणून भीती वाटू लागली. रात्री सुद्धा लक्ष ठेवू लागला आणि त्याचं लक्ष कशात लागेना. स्नान राहिलं, आता नदीवर जाणं राहिलं का, तिथपर्यंत गेलं, हरिण बालक कुणी नेलं तर काय करता, नदीवर जाणं राहिलं. स्नान गेलं, संध्या गेलं, पूजा गेली, अर्चा गेली, समाधी गेली, यज्ञयाग गेले. आणि तो फक्त एकच विचार करू लागला, माझा हरिण बालक कुठे आहे, माझा हरिण मातरम मृग बालकम. आणि आता खरं म्हणजे हा मोठा झाला, त्याला सोडून द्यायला पाहिजे होतं. बस आता झालं, तू तुझ्या पायावर जगायला लागलास, तू तुझ्या नशिबाने. पण नाही, त्याच्यात जे चित्त अडकलं ते म्हणतात असं करता 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 एके दिवशी तप गेलं, षष्पाणी. ते म्हणतात शठ किरात मग कृत सुकृतस्य कृत विश्रंभ आत्मप्रत्ययन तद्वेगण सुजन वागमिष्यती. याप्रमाणे विचार करता करता करता
त्यांच्यामध्ये नादी लावता 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 मातरम मृग बालकम स्वाश्रम परिभ्रष्ट मनुकंपया फिरत 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 त्याप्रमाणे रोज ते कधी कधी याला चुकून डोळ्यात चुकून जावं आणि संध्याकाळी परत यावं. मग यांनी त्याचं कौतुक करावं, त्याला प्रेमाने जवळ घ्यावं, त्याला काय खाल्लं काय नाही विचारावं. असे कितीतरी दिवस गेले. शिशिर शांतानुराग गुणित निज बदन असलेलं. कधी कधी त्याचं मुख डबळ घ्यावं, त्याचं चुंबन घ्यावं. याप्रमाणे एव मग घटमान मनोरथाकुल हृदयो. एक अशा पद्धतीने अनेक दिवस गेले. भगवदाराधन संपलं आणि जात्यंतर ये नकुणका संगाहा. एक क्षण आला. माणसाच्या आयुष्यातला क्षण म्हणजे मृत्यू. हा मृत्यू मही रिवा खुल बिलम असं म्हटलंय. मही म्हणजे या ठिकाणी एखाद्या बिळामध्ये ज्याप्रमाणे सर्प असावा आणि आतमध्ये उंदीर शिरावा आणि सर्पाने तो गिळंकृत करावा, त्याप्रमाणे मृत्यू टपूनच बसलेला आहे. तो आला आणि काल कराल रभस आपद्यत. तो काळ आल्याबरोबर एकदम समोर चित्र दिसलं. काय दिसलं? अरे मी तर मरू लागलोय, माझा अंतकाळ जवळ आलाय, पण माझ्या मृग बालकाचं काय होईल एवढा विचार आला आणि तेवढ्यात याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याबरोबर ते म्हणतात मृग शरीर बाप. दुसरा जन्म मृगाचाच प्राप्त झाला. का? अहो जे मनात असतं शेवटच्या क्षणी तोच जन्म प्राप्त होतो. म्हणून अंते मती सागती. शेवटी जी मती, शेवटी जी बुद्धी माणसाला होते त्याप्रमाणे गती प्राप्त होते. तत्रापि हवा आत्मनो मृगत्व कारणम. आणि मग लक्षात राहिलं अरे आपल्याला मृगाचा जन्म मिळाला, पण त्या जन्मात सुद्धा स्मृती कायम होती. आता कोणाशीही संपर्क ठेवायचा नाही. म्हणून त्या मृग जीवन त्यांनी कसं तरी निभावलं आणि शेवटच्या क्षणी पुलस्त्य पुलहाश्रमम, त्याच आश्रमामध्ये पुलह आणि पुलस्त्य यांचा जो आश्रम आहे त्याच परिसरामध्ये हा फिरत राहिला. मृगाचा जन्म समाप्त झाला त्या क्षणी त्यांनी त्याचं शरीर टाकून दिलं आणि शालग्रामम पुलस्त्य पुलहाश्रमम कारंजरात प्रत्यक्ष गाम. याप्रमाणे मृत्यूची वाट पाहत तिथे थांबला आणि ते शरीर टाकून दिलं. आता तिसरा जन्म प्राप्त झाला. शुकाचार्य म्हणतात अथ कस्यचित द्विजवरस्य अंगिरा प्रवर समदम तपस्वाध्याय धैर्य त्याग संतोष दीक्षा प्रश्रय विद्या नसूनय आत्मज्ञानानंद युक्त आत्मदृश श्रुतशीलाचार रूपोदारी गुणान सौद्या अंगजा बभुवर मिथुनम च यवी असंभार्यायाम. एका ब्राह्मणाच्या घरी जन्म झाला. हा जन्म झाला ब्राह्मणाच्या घरी, पण स्मृती कायम होती. मी कोण आहे, मी कोण होतो आणि आज मला तिसरा जन्म का घ्यावा लागला? केवळ लिप्ततेमुळे, केवळ आपण सांसारिक गोष्टीमध्ये अडकलो आणि मध्ये यामुळे आपल्याला हा जन्म प्राप्त झाला. बस आता कोणाचाही संग करायचा नाही, निसंग अवस्थेत राहायचं. याप्रमाणे ठरवलं. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नावावर एक योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ आहे. परवाच मी त्याचा उल्लेख केला. त्या योग वासिष्ठ ग्रंथामध्ये माऊलींच्या शब्द असेल पडिला सान्निध्य पाश जाहला हरिणाचा गर्भवास म्हणून द्वितीय अवतारी उदास मौन्य घेतले. पहिल्यांदा हरणाचा सान्निध्य पाश पडला. सान्निध्य पाशामध्ये तो अडकला म्हणून हरणाचा जन्म मिळाला, हरणाचा गर्भवास मिळाला आणि म्हणून आता दुसऱ्या अवतारामध्ये उदास मौन्य घेतले. उदास वृत्तीने राहायचं, मौन वृत्तीने राहायचं, कुणी काही म्हणो. याप्रमाणे ऐसा तापत्र यशांतू शमदम तपयुक्तू तो ऋषू जड भरतू सर्वज्ञ राहावा. हा ऋषी प्रमाणे वागू लागला. खरं म्हणजे ऋषीच होता, तो तपस्वीच होता, परंतु केवळ या ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला आणि हा ब्राह्मण जो होता त्याला 2 पत्नी होत्या. पहिल्या पत्नींच्या पासून काही मुलं झाली आणि दुसऱ्या पत्नीपासून हा मुलगा आणि एक मुलगी झाली. नंतर या ब्राह्मणाने याचं आता मोठा झाला, हळूहळू वय झालं, 8 वर्षाचं वय झालं म्हणजे याचं मुंज करावी. पण बालपणापासूनच हा कशात कोणात बोलत नव्हता, चालत नव्हता, ऐकलं तरी ऐकून न ऐकल्यासारखं जडाप्रमाणे वागायचा. जडांत बधिर रूप स्वरूपेण दर्शयामास लोकस्य. लोकांना फक्त असं वाटावं की हा जड आहे, हा बहिरा आहे, हा
याला गुंगा आहे, याला काही कळत नाही, याला बोललेलं कळत नाही असं वाटावं अशा पद्धतीने राहत होता. शेवटी याचं समावर्तन केलं. याला मुंज करू म्हणले. निदान याला थोडंफार जरी कळालं, थोडं वेदाचं ज्ञान आलं म्हणा किंवा गायत्री मंत्र म्हणला तरी याची काहीतरी बुद्धी नीट स्थिर होईल. गायत्री मंत्र बुद्धी निर्माण करणारी आहे. बुद्धियोगं ददाम्य. ही गायत्री मंत्र धियो यो न प्रचोदयात. धी म्हणजे बुद्धी, बुद्धीला प्रेरणा देणारा गायत्री मंत्र आहे. म्हणून गायत्री मंत्राचं पठण केलं पाहिजे. याची बुद्धी सिद्ध होईल, तयार होईल. म्हणून कसं तरी याची मुंज केली, त्याच्याबरोबर बाकीच्यांची मुंज केली. पण याला ठरवलंच होते यांनी. एक म्हणलं तो उलटच म्हणायचं. त्यांनी एक शब्द उच्चारला तर आपण दुसरा गडद शब्द म्हणला तर दगड म्हणायचं मुद्दाम. का? अरे गडद नाही दगड. किती वेळेला म्हणा. त्याला शिकवलं, गुरुजीकडे पाठवलं. गुरुजीने पहिल्यांदा धडा घेतला. म्हण सगळ्यांना सांगितलं ओम नमः सिद्धम. सगळे पोरं म्हणले ओम नमः सिद्धम. तू म्हण रे ओ नामा सिद्धम. अरे ओ नामा सिद्धम नाही, ओम नमः सिद्धम. मच्या पुढं विसर्ग आहे. तू म्हणा ओ नामा सिद्धम. सिद्धम नाही ढम. आता काय म्हणावं. गुरुजीने डोकं खाली आपटलं. म्हणले काही उपयोग नाही याचा. आता मी याला शिकवू शकत नाही. वडिलांनी शिकवलं, वडिलांच्या विरोधात म्हणजे काय बोलले त्याच्या उलट वागायचं. जे सांगल त्याच्या नेमकं उलट वागायचं. अरे शेवटी वडील त्रस्त झाले. म्हणजे याला काही येत नाही, वेड आहे म्हणले, हा जड आहे, दगड आहे, निव्वळ दगड, जाऊ द्या म्हणले, सोडून द्या. वडिलांनी नाद सोडून दिला आणि शेवटी वडील मृत पावले. वडील मृत पावल्याबरोबर याची आई सुद्धा सती गेली. आता हे दुसऱ्या आईचे मुलं म्हणजे याचे सावत्र भाऊ, आधी सावत्र, त्याच्यात याला काही येत नाही म्हणल्यामुळं आधीच राग. याला काही येत नाही, जात नाही, ज्ञान नाही, हा ब्राह्मण असून उपयोगाचा नाही, नुसतं जाणवं तेवढं घातलंय. आणि कपडे तर काय काळं कळकुट्ट अशा प्रकारचं धोतर नेसायचं, कुठेही झोपायचं. त्यांनी वर्णन केलं गोठ्यामध्ये पडायचा. हा जसे जनावर उघडं वागडं पडतं तसा हा उघडा वागडा झोपायचा. त्याप्रमाणे धोतर कितीतरी दिवसात न धुतलेलं तसंच कळकट धोतर घालायचा. कधी स्नान केलं काय, नाही केलं काय. शेवटी सगळे त्यांचे भाऊ त्याचा द्वेष करू लागले आणि म्हणायला लागले काय रे तू नुसता घरात बसतो, नुसता खायला खायला काळण भुईला भारेस. मग तू म्हणलं काय करू, जा ना कुठेतरी काही काम मिळतं का बघ. तुला ज्ञान तर काही नाही पण तू जनावर आहेस म्हणे, गाढव आहेस, जा गाढवासारखं काही काम कर. एखादं जायचं, काही काम मिळतं का पाहायचा. कुणी काही पैसे दिले तर घ्यायचा, नाही दिले तर न मागायचं नाही. का हो म्हणलं त्याने पैसे नाही दिले का, नाही दिले. तू नाही मागितले का, नाही मागितले. काय काम केलं पैसे नाही मागितले, मग तुला आज जेवायला मिळायचं नाही. तू जर पैसे आणले तर जेवायला, मग परेच्छया करोती. तर त्यांनी दिलं तर घ्यायचं आणि नाही दिलं तर घ्यायचं नाही. विष्ट तो वेतन तो वा. काही वेळेला याप्रमाणे ज्याला आपण एका बेठ बिगार म्हणतो, बेठ बिगार या पद्धतीने तो काही दिवस राहिला आणि मग त्याला घरातलं काही खायला द्यायचे. कधी शिळं, कधी पाक, कधी बिटलेलं, कधी कसंही अन्न त्याला द्यायचे. म्हणले अरे राहिले शिल्लक राहिले देऊन टाका, भात बिटलाय देऊन टाका त्याला, खातो म्हणले. तू शिळं तुकडे काय जे असतील, अहो नुसते कणिक नव्हे तर कणकेचा भुस्सा जे चाळलेला तो सुद्धा त्याला द्यायचे. आणि यदृच्छया कदन्नंवाभ्यहरती त्याच्या समोर ठेवायचे. खा आजच्या दिवस हे, दुसरं काही नाही हे केलेलं. तो म्हणायचं बर खायचा. लोक म्हणायचे आनंदाने खायला लागलाय हा. अरे नेंद्रिय प्रीती निमित्तम, इंद्रिय प्रीतीसाठी खात नव्हता, जीवाधारणासाठी फक्त खात होता. आपलं जीव आहे, आपल्याला आत्मा आहे, आपलं शरीर चाललं पाहिजे, त्याला उपाशी ठेवायचं नाही. म्हणून नेंद्रिय प्रीती निमित्तम नित्य निवृत्त निमित्त सुसिद्ध विशुद्ध भावानंद आणि आनंदामध्ये तल्लीन. लोक म्हणायचे अहो काय खातो म्हणले हा, आपण चांगलं तुपकट तेलकट खातो, लोणी खातो, तूप खातो आणि हा खरकट खातो तरी एवढा दष्टपुष्ट कसं काय. म्हणले याच्या मला आनंद कसं काय. हा विशुद्ध आनंद अनुभव भगवंताच्या आनंदामध्ये तल्लीन होता. तो ब्रह्मानंदामध्ये समाधी लागलेली होती. यापरी जीवनमुक्त जाणं मरणाचे नाही भान. जीवनमुक्त अवस्थेमध्ये जगत होता आणि असा आकाशायसा स्वस्थू पूर्ण निराकारू शांतू तो जाणावा जीवनमुक्तू निर्वकल्पू तुवा असा हा. तथापि स्थूळ देह
विमोक्षण जिताची झाले. ज्याप्रमाणे आपल्या केवळ स्वतःच्या प्रेमासाठी, इंद्रिय प्रीतीसाठी, जिभेला गोड लागेल म्हणून खात नव्हता, केवळ जीवन धारणेसाठी खात होता. ज्याप्रमाणे मात्र दिसायला धष्टपुष्ट संहानांगा शक्तिवान दिसतो म्हणले हा स्थंडले सेवेना. शेवटी एके दिवशी भाऊ म्हणले काय तू नुसता घरात बसून असतो, काही काम करत नाही, जा शेतामध्ये जा. म्हणलं बर शेतामध्ये जाऊन काय करू, शेतामध्ये अहो एवढी चांगली बाजरी आली आहे, एवढं चांगलं पीक आलंय, मग पाखरे येतील ते पहा. बरं म्हणला, गेला शेतात, तिथं पाहिलं काय बाजरी आलेली होती, छान सुंदर अशा प्रकारची कणसं लागलेली, टपोरी बाजरी पाहिली. काय सांगितलंय भावानी, पाखरे येतील ते पहा. बसला धाबावर, काय भर 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 पाखरं आले, सगळी बाजरी खाऊन टाकली, सगळ्याच्या पिशा करून टाकल्या. आलं संध्याकाळी, भाऊनी विचार भावांनी काय पाहिलं का, काय केलं, काय म्हणले पाखरं आलते, काय भर 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 पाखरं आले. मग तुम्ही म्हणला होतात ना पहा, पाहिलं म्हणले मी आणि आलो. वा वा, अरे तू शेताच्या कामाचा नाहीस. त्याला भात शेतीचं वर्णन केले त्यांनी की भाताची शेती आहे, तिथे कमी जास्तपणा झालेला होता जमिनीचा, तो नीट कर. त्यांनी कुठं बांध घालावा याचं त्याला ज्ञान नव्हतं, ज्ञान होतं सगळं, मुद्दाम तसं वागायचं. बांध कुठं घालावा किंवा पाणी किती द्यावं, त्याप्रमाणे जमीन सपाट कशी करावी याचा सुद्धा विचार न करता खाली वर करायचा आणि यायचा. सगळे भाऊ म्हणले हा शेतीच्या कामाचा नाही. अरे 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 काय करावं म्हणले. आता एके दिवशी असंच त्याला रानामध्ये पाठवलं, अथ पणयस्तम, आणि रानात पाठवल्यानंतर तो बसला त्या धावावरती आणि अथ कदाचित कष्टित वृषलपती भद्रकाली. तिथं एके दिवशी असंच बसलेलं असताना एक भद्रकालीचा उपासक, चोरांचा जो राजा आहे, ज्याला स्मगलर म्हणू आपण, तो चोरांचा राजा स्मगलर, त्यांनी अशी प्रार्थना केली होती देवीला की हे देवी, मला जर पुत्र संतान प्राप्त झालं तर मी तुला पुरुष बळी अर्पण करील. पण आता वेळ आली, पुत्र झाला, आता पुरुष बळी कोण, बळी द्यायला कोणी तयार होईना. कोण जाणार हो बळी, कोण जाणार, किती पैसे दिले म्हणून कोणी स्वतःला मारून घेईल का, नाही, कोणी तयार नाही. एके दिवशी एकदम आकस्मिक तिथले काही यांचे जे नोकर चाकर आहेत ते पाहत फिरत आले आणि एक गृहस्थ दिसला. म्हणे हा गृहस्थ आहे, हा जरा धष्टपुष्ट आहे, चांगला प्रशस्त दिसतो आणि चेहऱ्यावरून जरा वेडाच दिसतोय. त्याला विचारायचं का, त्याला विचारलं, ओ महाराज, म्हणजे काय, चला, म्हणजे चला म्हणल्यावर कुठं सुद्धा विचारलं नाही, काय काम आहे विचारलं नाही, चला म्हणाले की चला. याप्रमाणे बरं आहे ते संशय. आणि या वेळेला ते त्या शेतामध्ये डुकरं वगैरे यायचे, त्याच्या संरक्षणासाठी बसला होता. पण त्या डुकरांकडे सुद्धा त्यांनी पाहिलं नाही, त्याला चरू दिलं भरपूर. मन्यमाना बद्वार शनया. आणि या आपल्या वृषलपतीला असं वाटावं की यांनी खूप कष्टाने आणलंय, म्हणून त्याला बांधलं दोरीनं. येत नव्हता म्हणले, त्याला दोरीने बांधून आणलं. असं का म्हणे, वा, मन्यमाना बद्यमाना रसनया चंडिका ग्रह मुदा. आणि मग त्याला बांधून आणल्यानंतर म्हणजे महाराज तुम्हाला स्नान घालायचे, घाला म्हणले, पण तेल लावायचे. तुमच्या अंगाला कधी तेल लागलेलं दिसलं नाही. अहो कशाचा आंघोळ, ज्या गोठ्यामध्ये राहणारा हा, त्याला स्नान नाही, त्याला कधी कुणी तेल लावलं नाही, कधी दिवाळी नाही, कधी दसरा नाही, काही नाही. तुम्हाला वस्त्र काढून टाका म्हणले, तुमचं सगळं जुनेर, तुम्हाला नवीन वस्त्र देणार आहेत. तो म्हणला बरं, नवीन वस्त्र, त्याचप्रमाणे अलंकार धारण केले, तुम्हाला फुलांच्या माळा आम्ही देणार आहेत. मग फुलांच्या माळा घातल्या, लाल फुलांच्या माळा घातल्या, धूप दीप सगळीकडे लावला. त्याचप्रमाणे मोठमोठे वाद्य वाजू लागले आणि मृदंग पणव घोषेण, मृदंग पणव वाजवू लागले, गोमुख वाजवू लागले. आणि सगळे समोर लोक जय जयकार देवीचा करत निघाले. यांची मिरवणूक काढली. तुमची मिरवणूक काढायची म्हणले गावात. म्हणले बरं, चांगली गोष्ट आहे. त्याप्रमाणे बरं, चेहऱ्यावर कुठेही दुःख नाही, समाधान, आनंद. काय चाललंय करू द्या. स्वयं विहरताम हिंसा विहाराणाम. आणि फिरत 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 देवीच्या मंदिरामध्ये आणलं. मंदिरामध्ये आणल्याबरोबर सगळे त्याचे नोकर चाकर बाहेर थांबले. आतमध्ये हा राजा गेला, वृषलपती गेला आणि त्याच्या बाजूला त्याचा जो पुरोहित होता तोही तिथे होता. त्या पुरोहितानी
त्या तलवारीची पूजा केली. आता या तलवारीने याला ठार मारायचे, देवीच्या समोर आणलं आणि हा वृषलपती हात जोडून म्हणू लागला, हे देवी, तुला मी सांगितल्याप्रमाणे आज हा पुरुष अशा प्रकारचा बळी तुला मी देण्यासाठी आणलेला आहे. तुला नक्कीच आनंद होईल. तू माझी कामना परिपूर्ण केली, मी माझा शब्द परिपूर्ण करतो. असं म्हणून ती तलवार जी मंत्रयुक्त केलेली होती, पूजन केलेली होती, ती तलवार त्यांनी त्या पुरोहिताच्या हातून घेतली आणि आता हिला मारणार. त्याला समोर उभं केलं होतं, मानेवर फक्त तलवार मारायची शिल्लक. तेवढ्यात देवीने पाहिलं, अरे हा कोण आणलाय बळी म्हणून मला द्यायला? कोण आणलाय? प्रत्यक्ष ब्रह्मर्षी वर्यस्य, प्रत्यक्ष ब्रह्मर्षी आहे. अहो हा मुक्त आहे, संत आहे, त्याला माझ्या समोर आणलं. हिंसा विहाराणाम, त्याला मारण्यासाठी माझ्या समोर आणले. कर्माती दारुण यात ब्रह्मभूतस्य, अहो हा ब्रह्मभूत आहे, सर्व विश्वामध्ये ब्रह्मीभूत झालेला, सर्व विश्वामध्ये याचा अंतरात्मा आहे आणि साक्षात ब्रह्मर्षी सुतस्य, प्रत्यक्ष ब्रह्मर्षी. राजर्षी, देवर्षी, ब्रह्मर्षी असे जे प्रकार आहेत त्यात सर्वात श्रेष्ठ ब्रह्मर्षी असतो. त्याचे सगळे कर्म समाप्त झालेले आहेत आणि निर्वय रस्य सर्वभूत हृदय, सगळ्या भूतांच्या मध्ये ज्याचं हृदय आहे आणि निर्वैर आहे, शांत आहे, दांत आहे, तपस्वी आहे, भक्त आहे, त्याला सुनाया, त्याला मारण्यासाठी माझ्या समोर आणलं. हे पाहिल्याबरोबर तिच्या अंगावर काटाच आला, एकदम तिचं अंग गरम झालं आणि मला देव काय म्हणतील, माझे मालक काय म्हणतील. दंदैहमानेषु, दंदैहमाने वपुषा, दंदैहमाने म्हणजे सगळं अंग गरम झालं, तिचं सगळं अंग गरम झालं, राग आला. अंग गरम होऊन तिने एकदम त्या मूर्तीमधून प्रगटली. सहसो चचाट सैव देवी भद्रकाली, त्या मूर्तीमधून एकदम कडकड 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 आवाज झाला. हातामधली ती तलवार त्याने घेतली आणि त्याच वृषलपतीला ठार मारलं. त्याचं गरम गरम रक्त प्राशन केलं. तिथे जे लोक होते त्या लोकांनाही तिने मारलं आणि या तिच्याबरोबर सगळे भूत गण सगळे होते तिचे, देवीचे, ते तिथे नाचू लागले आणि देवीने हातामध्ये त्याचं डोकं घेतलं आणि ते चेंडूप्रमाणे उडवीत ती सगळीकडे थाय 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 नाचू लागली. मोठ्याने हसली, हा 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 असं विकट हास्य केलं. हे पाहिल्याबरोबर बाकीचे बाहेर लोक ते बाहेरच निघून गेले. अरे बापरे म्हणले, आपल्या मालकाला तर मारलं म्हणले देवीने, आपल्याला मारील म्हणून सगळे निघून गेले. हा बघत होता, काही वाटलं नाही, भय वाटलं नाही. त्याचप्रमाणे मला मारलं नाही म्हणून आनंदही वाटला नाही. पहिल्या ज्या आनंदामध्ये होतं तशाच आनंदामध्ये. आणि मग देवी त्यांना म्हणते, महाराज जा तुम्ही आता. बरं म्हणले, जातो. निघाला तिथून. याप्रमाणे आला की पुन्हा आपल्या मूळ स्थानावर येऊन बसला, पुन्हा धावावर बसला आणि धावावर बसल्यानंतर तिथून एक राजा, सिंधू संवीरपती, रहुगण नावाचा राजा. हा सिंधू आणि वितस्तामधला प्रदेश आहे. सिंधू आणि वितस्ता, सिंधू ही नदी आणि वितस्ता ही नदी. याचं वर्णन पुढे पंचमस्कंदात आलेलंच आहे वितस्ताचं. त्याला आज आपण ही ज्या झेलम म्हणतो, ही वितस्ता आहे. तेव्हा आजचं नाव झेलम आहे, पूर्वीच्या काळात वितस्ता होतं. ती सिंधू नदी आणि वितस्ता नदी याच्या मधला प्रदेश म्हणजे हा सौवीर असं वर्णन केलेलं आहे. सिंध प्रांताचं प्राचीन नाव हे सौवीर आहे. याप्रमाणे या सौवीरपती असलेला, सिंधू सौवीरपती असलेला जोड उल्लेख केला मुद्दाम, सिंधू नदी आणि सौवीर असं जोड उल्लेख. हा रहुगण नावाचा राजा, इक्षुमत्यास्तटे, इक्षुमती नावाची नदी होती, तिच्या तटाकावरून हा चाललेला होता आणि तिथं जाता जाता त्याची शिबिका तिथून वाहत असताना एक जण कमी पडला. म्हणजे 3 जण आहेत, 4 जण पाहिजेत म्हणले शिबिका ओढायला. हो म्हणले 4 जण पाहिजेत, मग कोणी आहेत का बघून या. म्हणून याचे सगळे नोकर फिरत 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 आले. त्या ठिकाणी हा दिसला. युवा संवहनांगो गोखरवत दुरम, युवा तरुण होता, संवहनांगो शक्तिवान होता आणि तरुण शक्तिवान धुष्टपुष्ट म्हणले हा चांगला आहे म्हणले, पण याला येईल का म्हणले, विचारून तर बघू म्हणले. विचारायला काय हरकत आहे. त्याला विचारलं, महाराज येता का म्हणजे हो. निघा का कुठं विचारलं नाही, काय करायचंय विचारलं नाही. शिबिका अंश महामहा वशीकार वैराग्यामध्ये तल्लीन असलेला. वैराग्याचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी श्रेष्ठ वशीकार वैराग्य, तल्लीन असलेला असा हा. त्याला म्हणाले काही नाही, ही शिबिका तेवढी व्हायची. राजा बसले
आणि हे राजेसाहेब आहेत, तिथे एक जण कमी पडलाय, तुम्ही याचं एक वाहण्यासाठी मदत करा. म्हणजे हरकत नाही. यदा ही द्विजवरस्तेषु मात्रावलोकानुगतेन समाहिता पुरुषस्ते गता. बरं म्हणला, घेतली खांद्यावरती शिबिका आणि चालू लागला. चालता 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 हिसके बसू लागले. का हिसके बसू लागले त्याने वर्णन केलंय की तो पाहत होता, एखादी मुंगी जर माझ्या पायाखाली येत असेल तर मुंगीला ओलांडून पुढे जायचं. एखादं बारीक मशक, एखादी मुंगी, एखादा किडा जर मध्ये आला तर त्याच्यावर पाय देऊन जायचं नाही, त्याला ओलांडून जायचं किंवा त्याला बाजूला करून जायचं. याप्रमाणे उड्या मारत मारत चालू लागला. विषमगताम. मग शिबिका हलू लागली. ते त्याच्यामध्ये बसलेल्या मेढ्यामध्ये राजाला धक्के बसू लागले. मग राजा म्हणाला, अहो असं कसं चालू लागले, मला धक्के बसू लागले. विषम मुह्यते या नमिती. या मेढ्याला धक्के बसू लागले, तुम्ही नीट चाला, नीट चाला. सगळे लोक म्हणले हो चालतो. मग द्रुतम व्रजती, जरा लवकर चाला. तो कधी उडे मारायचा, कधी हळू चालायचा, कधी उडी मारत मारत. का परिमाणू पांगुतले जाणून जीवो सांगले, कारुण्या माझी पाऊले लपवून चाले. ते वाट कृपेची करीतू, ते जीवा ती दिशाची स्नेहे भरितू, जीवातळी अंथरितू आपुला जीवू. ही वृत्ती होती. प्रत्येक जीव म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर आहे, त्याला धक्का लागता कामा नये. शेवटी लोक म्हणले, अहो महाराज आमची काही चूक नाही, सांसर्गिकाणाम दोषाणाम. सांसर्गिक दोष आहे म्हणले, आमचा दोष नाही. आमच्या सोबत जो आहे ना तो नीट चालत नाही. बाबा तुम्हाला ती निश्चित्य, त्यामुळं असं होतंय, त्याला तुम्ही काहीतरी सांगा. असं म्हटल्यानंतर अहो कष्टम. मग शेवटी राजा त्याला म्हणू लागला, अरे तू नवीन आहेस, तुला माहित नाही कसं चालावं ते. तू दिसतो ताकदवान, शक्तिवान, तरुण आहेस, संवहनांग आहेस, पण तुला नीट चालायचं कळत नाही. तुला काय वाटलं मी राजा आहे, माझ्याशी कसं वागावं, माझे पालखी कशी ओढावी हे तुला कळत नाही. विषमगतायाम प्रकुपितो उवाच रहुगणा. एकदा दोनदा तीनदा सांगून ऐकलं नाही, शेवटी रागावला. आणि का रे किंमदमारे येतो जीवन मृतो. जिवंत असून मेल्यासारखा आहेस का तू? मी काय बोलतो ऐकू येत नाही का? काय सांगतोय मी? मेलायस का तू? जिवंत असून मेल्यासारखा वागतो. पण जीवन मृतो माम कदर्थी कृत्य. का रे प्रमत्त आहेस का? काही दारू बिरू पिला काय? उन्मत्त झाला? करो मी चिकित्सा दंड पाणी रे. तुला काय वाटलं माझ्या हातामध्ये सोटा आहे, मी राजा आहे, मी तुला दंड करू शकतो. तरी सुद्धा याचं जसं आहे तसं चालणं काही बदललं नाही. एवं बद्धमपी भाषमाणम नरदेवाभिमान रजसा. शेवटी राजा म्हटले, हे बा तुझी मी पाठ सडकून काढील. हे बा माझ्या हातात सोटा आहे, तुझी पाठ आणि माझा सोटा, मग मला माहित नाही बाकीचं. असं म्हटल्यानंतर हा तर तल्लीन होता आपल्या राधामध्ये, ब्रह्म आनंदाच्या आनंदामध्ये तल्लीन. कोण देहाते सांभाळी, हा देहावरच नव्हता, देहच नव्हता याचा, देह माझा आहे ही भावनाच नव्हती. मग ब्राह्मण म्हणतो, म्हणजे त्या जडभरत म्हणतात, त्वयोदितम त्वक्त व्यक्तमिव प्रलब्धम भरतु समे घ्यादित वीरभारहा. राजा तू काय म्हणालास की तू फार शक्तिवान, तरुण वगैरे आहेस, तू तरुण आहेस, शक्तिवान आहेस, तुझ्यामध्ये ताकद आहे असं तू म्हणालात मला. पण मला सांगा, मला वाईटही वाटलं असतं, तुम्ही माझा उपहास केला, तुम्ही माझा परिहास केला, तुम्ही मला टाकून बोललात, पण मला तसं दुःख वाटत नाही, कारण तुम्ही मला म्हणलाच नाही. मला म्हणलं नाही हो, तुम्ही देहाला म्हणलात, देहाबद्दल बोललात तुम्ही की तू ताकदवान आहेस, तू शक्तिवान आहेस, तू तरुण आहेस, तुला आधीव्याधी नाही, असं तुम्ही जे बोललात ते शरीराबद्दल बोललात. त्यामुळं मी शरीर नाहीये ना, त्यामुळे मला दुःख होण्याचं कारण नाही. स्थौल्यम कारशम आदयश्च भयम कलिरे जराच निद्रारतिर्मन्युमहम वदश्चो देह न जातस्य नहिमेन संती. देहाचे हे सगळे विकार आहेत, माझे नाहीत, त्यामुळं मला त्याचं दुःख होण्याचं कारण नाही. तुम्ही मला जीवन मृत म्हटलात, जिवंत असून मेल्यासारखा आहेस तू, बरोबर आहे राजा, पण मी चैतन्यमय आहे, मी मरत नाही हे मला माहित आहे. जीवन मृतत्व नियमेन राजन आद्यंतवद्य कृते सदृष्टम. तेव्हा मला त्याचं काहीही वाटत नाही. का ईश्वर असतं तर किम ईशितव्यम. तुला वाटत असेल तू राजा आहेस, पण राजेपणा मिरवण्यापेक्षा ईशितव्यम,
ईशन करण्याची ताकद भगवंतामध्ये आहे. तो सगळ्यात मोठा देव आहे. आणि उन्मत्तवत जडस्व संस्था गतस्य मे वीर चिकित्सितेन, मला तू बोलून काहीच उपयोग नाही. पिष्टपेशा, दळलेलं जर पुन्हा पुन्हा दळलं तर त्यातून काय मिळणार आहे. तेव्हा मला तू बोलून काही उपयोग नाही, माझ्यात काही बदल होणार नाही. स्तब्ध प्रमत्तस्य पिष्टपेशा, तू मला स्तब्ध म्हण, तू मला जड म्हण, तू मला दगड म्हण, मला त्याचा काही फरक पडत नाही. कारण मी आणि शरीर भिन्न आहे. तुम्ही बोलता शरीराबद्दल आणि मी माझ्या आत्म्यामध्ये तल्लीन आहे, आत्मानंदात तल्लीन आहे. असं म्हटल्यावर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते येता हे ऐकले, त्याचं भाष्य, त्याचं विवेचन ऐकलं आणि एकदम राजा म्हणू लागला, महाराज तुम्ही कोण आहेत? थांबा, पालखी थांबवा. कस्वम निगूढश्चरसित द्विजानाम, महाराज तुम्ही कोण आहे? तुम्ही गूढपणे वागणारे, गुप्तपणे राहणारे, प्रत्यक्ष अवधूत तर नाहीये. अवधूत वेगवेगळ्या वेशामध्ये फिरत असतात, ते ज्ञानी आहेत आणि ते सामान्यांना सामान्यासारखे वाटतात. आपण म्हणतो ना, नाथांचं वर्णन करताना आपण म्हणतो लोकांना ते सामान्य माणसासारखे वाटले, परंतु त्यांचे अलौकिकत्व वेगळं होतं. म्हणून सामान्य माणसासारखे तुम्ही दिसता. कस्त्वम निगूढश्चरसित द्विजानाम बिवर्षि सूत्रम कथमवधूतः, गळ्यामध्ये जाणवय तुमच्या सूत्र आहे म्हणून तुम्ही ब्राह्मण आहेत हे माझ्या लक्षात आलं. पण तुम्ही कदाचित अवधूत तर नाहीये, तुम्ही प्रत्यक्ष दत्त तर नाहीयेत. मला वाटतं की तुम्ही प्रत्यक्ष ब्राह्मण रूपाने दत्त म्हणून वावरत असले पाहिजेत. नाहम विशंके. आणि महाराज मी कशाला भीत नाही, मी यमाच्या दंडाला भीत नाही, मी सुरराज वज्राला भीत नाही, इंद्राच्या वज्राला भीत नाही, मी नागनेर्क सोमा निलबित तपास्त्रा, मी शंकराच्या त्रिशूलाला भीत नाही, अग्नीला भीत नाही. फक्त मी भीतो कशाला? ब्रह्मकुलावमानात, ब्राह्मणाचा माझ्याकडून अपमान होऊ नये याची मला भीती. आणि तुम्ही ब्राह्मण आहे, तुमच्या गळ्यामध्ये जाणवं दिसतंय. म्हणून ननाक्षमन्ते मनुसार भेटूम, तेव्हा माझ्या हातून ही मोठी चूक झाली, तुम्हाला मी जाणलं नाही. तुम्ही प्रत्यक्ष भगवंताचे अवतार असले पाहिजेत. साक्षात धरीम ज्ञान कलावतीर्णम, तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानरूपी कला भगवंताची अवतरित तुमच्या रूपाने झाली असं वाटतं. आणि असं वाटतं की तुम्ही कदाचित कपिल महामुनी तर नाहीये, ज्यांच्याकडे मी जायला निघालो होतो, ज्यांच्याकडून ज्ञान घ्यायला निघालो होतो, तेच वेगळ्या रूपात समोर आले की काय, मला क्षमा करा असं म्हणून ताबडतोब त्याच्यावर मेण्यातून खाली उतरला. दृष्टश्रम कर्मत आत्मनो वै भरतू भवतश्च अनुमन्ये. आणि खाली उतरल्याबरोबर मग हात जोडले, महाराज चुकलं माझं, क्षमा करा. पण माझ्या मनात शंका आहे. राजा अर्धवट ज्ञानी होता. अर्धवट ज्ञानी असा होता, तो म्हणाला माझ्या मनातली शंका ही आहे की स्थाल्यग्नितापात पयसोभितापात, की जे जे सगळा व्यवहार दिसतो हा सगळा दिसताना खरा दिसतो, मग तो खोटा कसा काय? ते म्हणतात दृष्टश्रम कर्मत आत्मनो वै भरतूर गंतूर भवतश्च अनुमन्ये यथा सतो दान यदाद्य भावात समूल इष्टो व्यवहार मार्ग. हा समजा आपण म्हणलं घट आणि घटात पाणी आणलं, मग खोट आहे का व्यवहार? एखादा घट आहे, घट असल्याशिवाय त्यात पाणी आणता येईल का? म्हणजे घट आहे, पाणी आहे आणि आणण्याची क्रिया झाली, ही तर खरीच आहे ना, मग याच्यात खोटं काय? म्हणून घट मिथ्या नाही आणि पाणी मिथ्या नाही, मग काय मिथ्या आहे? मग तुम्ही मिथ्या का म्हणता, खोटं का म्हणता? आणि सालग्नी तापात पैसोभी तापात, ज्याप्रमाणे एखाद्या भांड्यामध्ये आपण पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये गरम केलं, त्याच्यात तांदूळ टाकले, ते शिजले. ते का शिजले, पाणी का गरम झालं? त्याचं कारण खालून जाळ लागलेला होता. त्या जाळ्यामुळे भांडं तापलं, भांडं तापल्यामुळे पाणी तापलं आणि पाणी तापल्यामुळे तांदूळ शिजला. हे जसं एकमेकांच्या संपर्कामुळे झालं, तसं या ठिकाणी इंद्रिय मन याच्या संपर्कामुळे आत्म्याला त्रास होत नाही का? सुखदुःख, ते जे म्हणतात ना सुखदुःख आत्म्याला नाही शरीराला. मग ते म्हणतात सुखदुःख आत्म्याला व्हायला पाहिजे का? तर शरीराचा संपर्क आपल्या देहाशी असतो आणि देहाचा संपर्क मनाशी आणि मनाचा आत्म्याशी. मग जसं गरम पाणी तापल्यानंतर जसा तांदूळ शिजतो आणि भांड तापतं, त्याप्रमाणे शरीराचा सन्निकर्ष असल्यामुळे, सन्निकर्ष म्हणजे खूप जवळपणा, एकदम एकमेकांशी घनिष्ठता जर असेल त्याला सन्निकर्ष असं म्हणायचं.
साल्यग्नी तापात पयशोभी तापात तत्तापत स्तुंड गर्भंडी देहेंद्रिया श्वासय सन्निकर्षात तत्संस्कृती पुरुष सांगरोधात. आणि म्हणून आत्म्याला संसार आहे असं मला वाटतं. आत्मा हा संसारामध्ये यामुळं लिप्त होतो की त्या आत्म्याला देखील सुखदुःख इंद्रियाच्या संपर्कामुळे भोगावे लागतात. शास्त्राभिगोप्ता नृपती प्रजानाम या किंकरो वैन पिनष्टपिष्टम स्वधर्म आराधनमच्युतस्य यदि हमानुज्योति भोगम. मग असं जर असेल तर जसा हा राजा प्रजाचं शासन करतो आणि त्यासाठी तो नियुक्त केलेला असतो आणि उन्मत्त लोकांना तो दंड देतो, तो सगळ्यांना समान वागू शकत नाही. ज्याला दंड द्यायचा त्याला दंड देतो. त्याप्रमाणे इथे जे व्यवहार आहे तो खोटा कसं काय म्हणता येईल असं म्हणल्याबरोबर हात जोडून खाली उतरले आणि मला आता ज्ञान सांगा असं म्हणल्यावर जड भरत म्हणतात, अरे राजा तू आहेस अज्ञानी पण ज्ञानासारखं बोलायला लागलास. जसं अर्जुनाला कृष्ण म्हणतात ना, प्रज्ञा वादांश भाससी. तू बोलतो ज्ञानासारखं, मुळात तू अज्ञानी आहेस पण असं वाटतं की तू फारच ज्ञानी आहेस. पण या ज्ञानाला काही अर्थ नाही. का? अकोविद कोविद वादवादान अकोविद. तू ज्ञानी नाहीयेस पण बोलतो मात्र ज्ञानासारखा. वदस्यतो नादी वदाम वरिष्ठ न सूर्यो हि वैवमेनम तत्वावमर्शन सहा मनंती. तू सगळं तत्वज्ञानाची भाषा बोलतोस पण तुला कळत नाही. तत्वज्ञान तुला अजून कळलं नाही. हे तत्वज्ञान काय? तर हे तत्वज्ञान असं आहे की मन हे वासनात्मक आहे, विषयासक्त आहे, ते गुणांनी प्रेरित होतं. इंद्रिय जे बाकीचे ते सगळे 16 या सगळ्या गोष्टी पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा आणि मन अशा प्रकारच्या या 16 गोष्टींनी युक्त हा देह चाललेला असतो. गुणप्रवाह विकृत षोडशात्मा. हा षोडशात्मा 16 गुणांनी युक्त आहे आणि यामध्ये आपण संस्कृती चक्रकूट आहात. आपण संसारामध्ये फिरत राहतो, परिभ्रमण करत राहतो आणि त्या संसारामध्ये अडकतो. ज्याप्रमाणे आपल्याला गुणानुरक्तम मन हे गुणामध्ये आसक्त होतं आणि गुणात मन आसक्त झालं की आसक्तीच त्याला कारणीभूत ठरते. खरं म्हणजे तो त्याच्यापासून अलिप्त आहे पण तो त्याचा आवरण त्याच्यावर येतं, तो त्याचा आरोप त्याच्यावरती करतो. उदाहरण दिलंय, यथा प्रदीपो घृतवर्ती मश्नन शिखा सधुमा भटित सुमाम. ते म्हणतात ज्याप्रमाणे एखादा दिवा, पेटलेला दिवा असतो, तो दिवा त्याला आपण तूप किंवा तेल घालतो. तुपाचा दिवा आपण लावला, तुपाची फुलवात लावली तर घृतवर्ती मश्नन, वर्ती म्हणजे वात, ती वात तूप खाते आणि मग दिवा प्रज्वलित होतो. जेव्हा तूप संपून जातं, शिखा सधुमा भटते हन्यदास्वम, पण जेव्हा तूप संपून जातं तेव्हा दिवाही नष्ट होतो. तो कुठे गेला दिवा? तो त्याच्या मूळ स्वरूपाला गेला, अग्निरूपात तल्लीन झाला, अग्निरूपामध्ये समाविष्ट झाला, अग्नितत्वामध्ये गेला. तो जसा निर्गुण रूपामध्ये गेला. कधी गेला? जेव्हा घृत संपलं, तूप संपलं तेव्हा. तसं तुम्ही विषयापासून जोपर्यंत विषयाशी लिप्त आहात तोपर्यंत मन तिथंच राहतं, पण जेव्हा तुम्ही विषयापासून अलिप्त होता तेव्हा तर मन निर्गुणामध्ये तल्लीन होतं, ते निर्गुणामध्ये एकरूप होतं. पदम तथा गुणकर्मानुबद्धम. तसं गुणकर्मामध्ये मन बद्ध होतं आणि वृत्तीर्मन श्रेयते न्यत्र तत्वम. जर आपल्याला त्यातून बाजूला जायचं असेल तर लिप्तता, त्यामध्ये तूप काय करतं? त्याला दिवाला पेटण्यासाठी मदत करतं किंवा त्यातल्या तेजस्वितेसाठी मदत करतं. जोपर्यंत तूप आहे तोपर्यंत दिवा जळत राहतो, पण तूप समाप्त झालं की दिवा जसा त्याच्या मूळ रूपात जातो तसं तुमच्या या वृत्ती सुद्धा मूळ रूपात गेल्या पाहिजेत. वृत्ती या सगळ्या आपण देवाला ओवाळायच्या असतात. आपण म्हणतो ना, हे त्रिवृत्ती संयुक्तम, 3 वृत्ती ज्या आहेत सत्व रज तम, ह्या 3 वृत्ती आहेत, त्या देवाला ओवाळायच्यात. म्हणजे देवाला दिवा ओवाळतो आपण किंवा आरती करतो, त्या त्रिवृत्ती संयुक्तम वन्यतम योजितम वन्यना योजितम मया दीपं ग्रहाणे देवेशे त्रैलोक्य तिमिरापह, असं जो आपण मंत्र म्हणतो तो 3 वाती आपल्या मनाच्या जोडल्या पाहिजेत. त्या नष्ट झाल्या म्हणजे एकादशान मनसो ही वृत्तय, मनाच्या 11 वृत्ती आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि अहंकार. आणि हे 11 वृत्तीने मन बनलेलं असतं.
त्यातल्या 5 तन्मात्रा आहेत. त्याचप्रमाणे 11 वृत्ती हे आधारभूत आहेत. गंध, रूप, स्पर्श, गंध हे सगळे ज्ञानेंद्रियाचे विषय आहेत. बाकीचे मलत्याग, गमन, भाषण, जाणं येणं हे सगळं कर्मेंद्रियाचं कार्य आहे. एकादशम स्वीकरणम ममेती. आणि हा 11 असणाऱ्या वृत्तीचा किंवा 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि अहंकार यांचा असलेला हा जो देह आहे त्यालाच आपण पुरुष असं म्हणतो. शय्यामहं द्वादशमेक आहु. तो त्याच्यात झोपलेला आहे म्हणून जीव त्यांनी आधार घेतलेला आहे देहाचा, म्हणून त्याला पुरुषु शेरते इति पुरुषः असं या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. काही लोक अहंकार ही 12वी वृत्ती मानतात. ज्याप्रमाणे हा शरीर त्याचा आश्रय आहे आणि मनाच्या ह्या 11 वृत्ती आहेत. त्यामध्ये द्रव्य म्हणजे विषय, स्वभाव, आशय म्हणजे संस्कार, कर्म आणि काल यांच्यापासून हजारो वृत्ती निर्माण होतात. एकादशामी मनसो विकाराः सहस्रशः शतशः कोटिशश्च. पण जो क्षेत्रज्ञ आहे, हे जाणणारा जो आहे तो यातून मुक्त आहे. आणि जो क्षेत्रज्ञ नाही, आपल्या गीतेमध्ये सुद्धा 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ विचार केलेला आहे. हे क्षेत्र म्हणजे शरीर आहे आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आहे. तो क्षेत्रज्ञ आत्मा पुरुषा पुराणा. हा जो क्षेत्रज्ञ आहे तो प्राचीन आणि अनादिकालापासून असलेलं आत्मतत्व आहे आणि तो साक्षात स्वयं ज्योती. तो खऱ्या अर्थाने ज्योतिष स्वरूप आहे, तो प्रकाश स्वरूप आहे. तोच नारायणो भगवान वासुदेवा. तोच नारायण आहे, तोच भगवान आहे, तोच वासुदेव आहे आणि तो सगळ्या मायेने हे सगळे व्यवहार करतो. म्हणून न यामध्ये तांतनुभृन नरेंद्र. आणि जोपर्यंत आपल्याला विमुक्त संगोचित सर्थपत्नो, जोपर्यंत आपण 6 गोष्टी जिंकत नाहीत, अर्थात कामक्रोधादी 6 जण आपण जिंकत नाहीत, तोपर्यंत आपण त्यातून मुक्त होत नाही. विमुक्त संगो जिथं सत्सपत्नो वेदात्मतत्व भ्रमती हतावत. तोपर्यंत आपल्याला फिरतच राहावं लागतं. 6 शत्रूंना जिंकलं म्हणजे आपल्याला मुक्ती प्राप्त होते. संसारामध्ये मन हाच शत्रू आहे असं माना. मन हेच मित्र आहे आणि मन हेच शत्रू आहे. ते जर आपल्याला सत्कार्यात लागलं तर मित्र आहे आणि संसार कार्यात लागलं तर ते शत्रू आहे. ज्याप्रमाणे नांगरलेल्या जमिनीमध्ये तृणांकुर उगवतात. आपण बघतो ना, आपण उन्हाळ्यामध्ये ढेकळं फोडतो, मग नांगरट करतो, मग पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर तुम्ही जरी नाही पेरलं तरी आतून गवत येतं. म्हणल्यावर कुठून आलं हे? हरळी कुठून आली? गवत कुठून आलं? काँग्रेस गवत कुठून आलं? ते काय पेरलं होतं का? नाही पेरलं. मग कुठून आलं? तण कुठून आलं? धान पेरलं पण तण नाही पेरलं. ते जमिनीत आहेच. तसं मनामध्ये ह्या सगळ्या वृत्ती आहेतच. तुम्ही म्हणू शकत नाही की हे कुठून आले. हजारो जन्माचे संस्कार आपल्या मनात जसं शेतीमध्ये या तृणांकुर असावेत, जमिनीतून उगवावेत त्याप्रमाणे. आणि मग त्याने उदाहरण दिले, जसं कापूर जरी संपला तरी त्याचा डबीचा वास कापराचा राहतोच, त्याप्रमाणे त्याला वासना म्हणतात. वास म्हणजे वास राहतो ना, वास तर राहतो ना, ती वासना आहे. ती वासना काही संपत नाही. जोपर्यंत ती वासना संपत नाही तोपर्यंत याला संसाराचा परिभ्रम संपत नाही. गुरोर हरिश्चरणोपासनास्त्रो. आणि त्यासाठी हे राजा, गुरु रूपी भगवंताच्या चरणाला शरण जा. त्याची उपासना हेच अस्त्र आहे. गुरु हरेश चरणोपासनास्त्रो. गुरु रूपी भगवान याच्या चरणाचं अस्त्र म्हणजे चरणाची उपासना हेच अस्त्र समज. आणि त्यांनी जहिव्यलिकम स्वयमात्ममोषम. त्यांनी सगळं संपूर्ण जाळून टाक. काय? आपल्या मनातल्या वृत्ती. म्हणजे रानामध्ये उगवतं कशामुळं? तुम्ही जाळून टाकलं नाही. तुम्ही एकदा बीज भाजून केली नाही. बीज एकदा भाजून टाका, त्याचं भर्जन करा, मग ते बीज उगवणार नाही. तसं भगवंताच्या उपासनेच्या अस्त्राने जाळून टाका मन. मग त्या मनाला पुन्हा अंकुर येणार नाही. असं म्हटल्यानंतर रहुगणाला आनंद वाटला. रहुगण म्हणला, महाराज अहो काय बोलता म्हणे तुम्ही खरं ज्वराम यथागतम सत. एखाद्या अत्यंत उष्णतेने लाही 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 व्हावी एखाद्याची आणि एकदम त्याला थंड पाण्यामध्ये जाऊन बसायला मिळावं, त्याला जसा आनंद होईल तसा मला आनंद झाला. ज्वरामयार्तसे यथागतम सत निषाद यथा हिमांभा.
गार हिमालयामध्ये आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जायला मिळावं आणि मग आपण जो आनंद व्यक्त करतो तो आनंद मला प्राप्त झालाय, तुम्हाला नमस्कार असो, मला आता पुन्हा तुम्ही ज्ञान सांगा असं म्हटल्यानंतर आता यानंतर भवाटवीचं वर्णन जडभरत कसं करतील आणि त्यानंतर पुढचा जो इतिहास आहे तो उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.